आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय झिरो आवर चर्चा जनहिताची आणि आजचा विषय तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचं कारण आता सिंदूर ऑपरेशन सुरू होऊन जवळपास 72 तास उलटतील, मात्र अजूनही आपण हे युद्ध किंवा हा सिंदूर ऑपरेशन संपवलंय, कन्क्लूड केलेलं आहे, थांबवलेलं आहे असं भारतानं जाहीर केलेलं नाही. ज्याचा एक अर्थ असा की सिंदूर ऑपरेशन सुरू आहे, ज्याचा दुसरा अर्थ असा की हे केवळ सर्जिकल स्ट्राईक पुरता मर्यादित ऑपरेशन कधीच नव्हतं. ज्या गोष्टी आपल्याला आता हळूहळू कळू शकतील, कारण शेवटी या सरकारी गुपिताचा भाग आहे, तो काही सगळा जाहीर करायची आवश्यकताही नसते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर का पाकिस्तान आता केवळ काहीतरी करून दाखवायचं, काहीतरी भारताला काहीतरी हानी पोचवून दाखवायची, कारण त्यांना देशामध्ये शिव्या पडतायत, ISIला शिव्या पडतायत, पाकिस्तानी लष्कराला, राजकारण्यांना शिव्या पडतायत, तर जी काही आगळीक पाकिस्तानी करेल त्यामुळे या ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन बी आणि सी ऍक्टिव्हेट होणार आहे. म्हणजे जर का ज्याला एस्केलेशन असं म्हणतात, जर का हा तणाव वाढवण्याची कृती पाकिस्तानकडून होत असेल तर भारत त्याचा उपयोग करणार आहे. उपयोग यासाठी म्हणजे खरं तर कोणाकडनं आपल्यावर हल्ला होतो, हा उपयोग कसा असू शकतो, पण भारत उपयोग करून घेणार आहे. पाकिस्तानकडनं अशी आगळीक जर का झाली तर भारत त्याचा पुढचा टप्पा जो प्रसंगी POK पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यापर्यंतचाही विचार असू शकतो असं तज्ज्ञांमध्ये मत आहे. या दृष्टीने आपण आजच्या झिरो आवरची चर्चा करणार आहोत, ज्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. थेट जाऊयात आपण गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत जे मान्यवर आहेत त्यांची ओळख करून घेऊयात आणि चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत असतील अनिल बाम, मेजर जनरल राहिलेले आहेत, लष्कराचा दीर्घ सेवेचा अनुभव आहे, त्यामुळे त्यातल्या ज्या खाचाखोचा आहेत, अशी ऑपरेशन्स कशी असतात, त्याचे पुढचे टप्पे कसे गाठले जातात, याबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत असतील याशिवाय ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित, जे ग्रुप कॅप्टन आहेत आणि सध्याचं जे युद्ध किंवा संघर्ष चालू आहे तो प्रामुख्यानं वायुदलामार्फत किंवा ज्याला एअर कॉम्बॅट सिस्टीम्स म्हणू त्याचा वापर चाललाय. मग तो S-400 असेल, मध्ये ड्रोन्स असतील भारताचे, किंवा मध्ये क्षेपणास्त्र असतील, किंवा आपली फायटर जेट्स असतील, हा सगळा वायुमार्फत म्हणजे हवेमार्फत करण्यात येणारे आपले शस्त्रसंघर्ष आहे, त्याबद्दल बोलतील. त्याचप्रमाणे सतीश ढगे आपल्यासोबत असतील, जे वरिष्ठ लष्करी अधिकारी राहिलेले, तेही आपल्यासोबत चर्चेत सहभागी होणार आहेत. आणि आपल्यासोबत दोन राजकारणी सुद्धा आहेत. आता तुम्ही म्हणाल हे पॅनल आणि एकदम राजकारणी कसे काय, त्याचं कारण म्हणजे आज आपलं लष्कर एक दिलानं जर काय कारवाया करत आहे, त्याच्यामागे एक दिलाने उभा असलेला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष. यावेळच्या सुद्धा विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये, सत्ताधाऱ्यांच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी एकमतानं पाठिंबा दिलेला आहे की जी कुठली कारवाई आपण करणार असू त्या बाबतीत आपण सगळे एकत्र आहोत. आणि म्हणून प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि त्याचप्रमाणे इम्तियाज जलील, MIMचे खासदार. सध्या सगळ्या देशातले सगळे राजकारणी एकीकडे आणि अकबरुद्दीन ओवैसी एकीकडे, अशी चिन्ह आहेत. कारण अकबरुद्दीन ओवैसी ज्या प्रकारे पाकिस्तानला झाडतायत, शिव्याशाप देत आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पहिल्या दिवसापासून ज्या खासदाराने या बाबतीत भूमिका घेतली ते म्हणजे असदुद्दीन ओवैसी, माफ करा, असदुद्दीन ओवैसी, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. मी पहिला अनिल बोंडेंपासून सुरुवात करतोय. अनिल बोंडेजी, एक तर चांगली गोष्ट आहे की इकडे पाकिस्तानमधले राजकारणी एकमेकांची भांडत असताना भारतात हे एकीचं दर्शन बघायला मिळतंय आणि त्यामुळे या ऑपरेशन सिंदूरला राजकीय बळ सुद्धा प्राप्त झालेलं आहे. कशा प्रकारे आपण बघताय ही एकी आणि यापुढची वाटचाल सिंदूरची? खरं म्हणजे कालचा आणि आजचा दिवस सगळ्या भारतासाठी, भारतीयांसाठी संपूर्णतः अभिमानाचा दिवस होता की आपलं सैन्यदल एवढं सक्षम आहे की नेमकेपणे दहशतवादाचे अड्डेसुद्धा उद्ध्वस्त करू शकतं. आणि पाकिस्तानने जर रिॲक्ट केलं, पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली, तर त्यापासून भारताचं संरक्षणसुद्धा करू शकतं. कारण दहशतवादाचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर खरं तर भारताने कोणत्या लष्करावर हमला केलेला नव्हता, सिव्हिलियनवर हमला केलेला नव्हता, परंतु पाकिस्तानला दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी सीमेवर आर्टिलरी फायर केलं आणि त्याचप्रमाणे 15 शहरावर त्यांनी मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतामधलं इंडिजिनस जे आयर्न डोम आहे, त्या आयर्न डोमच्या माध्यमातून ती संपूर्ण आक्रमण ते थोपवता आलं. आणि म्हणून भारतासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे की सैन्यदल मोठ्या ताकदीनं उतरत आहे. प्रधानमंत्र्यांनी जे 3 E दिलेले आहे की इव्हॅक्युएट, एलिमिनेट अँड इरॅडिकेट, दहशतवाद संपूर्णतः संपवणं हे ऑपरेशन सिंदूरचं धोरण आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सर्व राजकीय पक्षांनी 2 वेळा सर्वपक्षीय बैठका झाल्या आणि सर्व राजकीय पक्षांनी त्याला दुजोरा दिला, सर्वांनीच दिला. असदुद्दीन ओवैसी असो, काँग्रेसचे असो, भारतीय जनता पक्षाचे तर आहेच, पण परंतु सर्वांनी एकजुटीनं पाकिस्तानचा हा दहशतवाद मोडून काढल्याच गेला पाहिजे.
शेवटचा दहशतवादी असेपर्यंत हे ऑपरेशन सिंदूर सुरू राहिलं पाहिजे ही लोकांची भावना आहे. बरं. आणि म्हणून आजचा दिवस निश्चितपणे सर्वांसाठी अभिमानाचा खरंय. आहे. पाकिस्तानातले राजकारणी भांडो, परंतु आपल्या इथे एकी असली पाहिजे आणि ती दाखवतोय आपण. अर्थात अनिल बोंडेजी, हे एकमत जर का दरवेळी दिसलं काय, म्हणजे अनिल बोंडेजी ही पण काय गंमत आहे, भारतामध्ये सगळा भारत एक व्हायला कोणीतरी एक पाकिस्तान लागतो. भारताअंतर्गत सगळ्या जाती समूह एकत्र व्हायला आणखी कोणीतरी एक शत्रू लागतो. आम्हाला शत्रूशिवाय एक का नाही होत आहेत, ही एकी बाकीच्या वेळी कुठे जाते आता विचारायला पाहिजे. किमान पाकिस्तानच्या संघर्षामुळे एक काय चित्र दिसलं तर काँग्रेससह बाकीचे विरोधी पक्ष आणि एनडीए, भाजपसह एनडीए सगळी एक आहेत, एक दिल्याने एक आहेत, हे चित्र आम्हाला बघायला मिळालं इतक्या वर्षानंतर. खूप चांगली गोष्ट आहे. मी MIMचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे आहे. जलीलजी, पहिल्या दिवसापासून इम्तियाज जलील अजून आमच्याबरोबर थ्रू झालेले नाही, ते झाल्यानंतर त्यांच्याकडे मी जाईन. मी अनिल बाम यांच्याकडे जाईन. बाम सर, आपण दिवसभर याबाबतीत चर्चा सुद्धा केलेलो, पुन्हा एकदा आपण चर्चा करतोय, पण हा मुद्दा थोडा आणखी पुढे घेऊन जायचा आहे. अनेकदा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की जर का भारतानं हे वॉर एस्केलेट केलं किंवा पाकिस्तानकडनं ते झालं आणि आपण त्याला रेसिप्रोकेट केलं तर भारतासमोर POK साठी काय ऑप्शन्स आहेत. माझा इकडे वेगळा प्रश्न आहे, भारत जर का POKच्या दिशेने जाऊ लागला तर आता जो मोराल हाय ग्राउंड जगात आपल्याला मिळालेला आहे, कारण सगळ्या देशाला जगांना माहिती आहे की भारतावरती पहिल्यांदा हल्ला झाला म्हणून भारत रिटॅलिएट करतोय, पण आपण POKच्या दिशेने जर का जाऊ लागलो तर हा मोराल हाय ग्राउंड, इतर देशांचा पाठिंबा हा आपला जाईल का, हा थोडासा धोका असेल का? मला बोलायचंय. हो बाम सर, मी तुमच्याकडे झालोय. आपण जेव्हा पाहिलं की आपण डिसाईड केलं होतं की आपले टार्गेट्स हे खूप फोकस्ड असतील, हे खूप मेजर्ड असतील आणि नॉन एस्केलेटरी असतील. आपण तेव्हा ठरवलं होतं की आपण मिलिटरी इन्स्टॉलेशन्स किंवा पाकिस्तानच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती अटॅक नाही करणार. आपलं ऑपरेशन सिंदूर सुरू झालं तेव्हा एम आणि एम प्लस हे ऑलरेडी डिफाईन केलेलं असतं की आपल्याला एंड स्टेट काय पाहिजे. आता एंड स्टेटमध्ये जर का POK शामिल असेल तर ते 100% होईल, पण जर का आपलं असं आहे की शॉर्ट ऑफ वॉर ठेवायचं आहे आणि आपण म्हणून आपल्या फक्त 9 टार्गेट्स आउट ऑफ मोर दॅन 100 टार्गेट्स जे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यांना हिट केलं. आपण हेही पाहिलं की प्रत्येक 9 टार्गेटच्या मागे त्याची हिस्ट्री होती आणि त्याचा रिझन होता. आपण जर का हे ठरवलंय, संयम दाखवलाय आणि आपण मिलिटरी इन्स्टॉलेशनला हिट नाही केलंय, आपला एम होता की नॉन एस्केलेशन, म्हणून आपण ते कारवाई केली आणि कारवाई इफेक्टिव्ह होती. जसं तुम्ही म्हणताय की हाय मॉरल ग्राउंड आपण आपलं लूज होईल का इफ वी गो टुवर्ड्स POK. एम आणि एम प्लस जो आहे हा आपण ठरवलेला आहे. अगर भारताने ठरवलं आहे की POK कडे कूच करायची तर POK कडे कूच होईल. मग मॉरल ग्राउंड किंवा करेक्शन मॉरल ग्राउंड आणि वर्ल्ड ओपिनियन हे आपण ऑलरेडी केटर केलं असलं पाहिजे आणि ते केटर केल्यानंतरच कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन हे आपण ऑफ सिंदूर लॉन्च केलं आहे. जसं तुम्ही म्हणालेत की सुरुवात पाकिस्तानने केली 22 एप्रिलला, ह्या वेळेला आपण प्रत्युत्तर दिलं आणि आपण पॉज घेतला होता, पॉज बटन दाबलं होतं की आता तुम्ही आपलं विचार करा काय करायचं आहे. रिटॅलिएशन केलं तर आपण डबल रेटने रिटॅलिएशन करू आणि पाकिस्तानला त्याचा धडा शिकवू. अतिशय बाम सर, महत्त्वाचे तुम्ही इनपुट दिलेले. मी याबद्दल आणखी या बेसवरती आणखी काही प्रश्न विचारेन. त्यापूर्वी मला आणखी आपले एक पॉलिटिशियन सहकारी आपल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, इम्तियाज जलील. इम्तियाज, तुम्ही मगाशी नव्हता पण मी हे म्हणत होतो की ऑपरेशन सिंदूर होण्यापूर्वी पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर ज्या काही पहिल्या कठोर प्रतिक्रिया उमटल्या, पाकिस्तानवरती थेट हल्ल्याची भाषा सुद्धा वापरली, ते खासदार होते तुमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते असदुद्दीन ओवैसी. त्यांचं कौतुक सुद्धा चाललेलं आहे. पाकिस्तानवरती एवढी जहरी टीका, त्यांच्यावरती थेट लष्करी हल्ला करण्याची थेट मागणी ही पहिल्यापासून करण्यामुळे आज असदुद्दीन ओवैसी देशभर चर्चेचे आहेत. मला खरंच पण मला या निमित्तानं मला इम्तियाज जलीलजी तुम्हाला विचारायचं आहे की आपला हा देश असा एक करण्यासाठी, पॉलिटिशियन्स एक करण्यासाठी, लोक एक करण्यासाठी आपल्याला पाकिस्तान का लागतो? आपण सगळे नेहमी एका नाही राहत.
नाही प्रसन्न, हे तुम्ही आताच्या बाबतीत बोलत आहे. आपल्याला माहीत असेल आणि यूट्यूबवर ते व्हिडिओ अवेलेबल आहे. बहुतेक 15 वर्षापूर्वी जेव्हा मणिशंकर अय्यर सोबत एक डेलिगेशन पाकिस्तानला गेले होतं आणि त्या डेलिगेशन मध्ये ओवैसी साहेब होते, कीर्ती आझाद जे पहिले भारतीय जनता पार्टी सोबत होते, आता त्यांनी पक्ष बदललेले आहे, आणि काँग्रेसचे मणिशंकर अय्यर होते आणि एक टीव्ही स्टुडिओमध्ये बसलेले होते. त्यांचे इंटरव्ह्यूज होता, ऑडियन्स होती आणि त्या अँकर त्यांच्या समोर जे आहे ते पाकिस्तानी एक डेलिगेशन होता. ते पाकिस्तानी डेलिगेशन जे आहे ना ते वारंवार इंडियन मुस्लिम्सच्या बाबतीत बोलत होता की इंडियन मुस्लिम्सला कसा, आणि त्यावेळी दुसरे कोणत्याही खासदारांनी त्याच्यामध्ये बोललं नाही. असदुद्दीन अवैसीने स्पष्टपणे त्यांना ठणकावून सांगितलं होतं की तुम्ही तुमची काळजी घ्या. जेव्हा या देशाची फाळणी झाली होती, जे मुसलमानांना पाकिस्तानला जायचे होतं ते तिथे गेलेले आहे आणि तुम्ही आमची काळजी करू नका, कारण हा देश आमचा आहे, आम्ही संविधानाला मानलेलो आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे, आणि भारत देश आमचा आहे. त्यांनी स्पष्टपणे पाकिस्तानच्या धर्तीवर हे सांगून आलेले होते. बहुतेक त्यांचा त्या व्हिडिओ इतका व्हायरल झाला नाही होता, पण मी आज जेव्हा असदुद्दीन अवैसीने स्पष्ट स्टँड घेतलेलं होतं, बहुतेक अनेक असे राजनीतिक पक्ष होते, त्यांचे नेते होते, त्यांनी इतकं ताकदीने हे बोललं नाही होते की आता वेळ आलेली आहे, कारण आपण उरी बघितलेला आहे, आपण पहलगाम बघितलेला आहे, आपण पुलवामा बघितलेला आहे, आता वेळ आलेली आहे, आपण किती मृत्यू आता अजून बघणार आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. म्हणजे ते खूप नाराज झाले होते जेव्हा ऑल पार्टी डेलिगेशन जेव्हा बोलवण्यात आलं होतं, तर असदुद्दीन अवैसीनं वगळण्यात आलं होतं आणि रिझन काय देण्यात आलं होतं की नाही, 5 पेक्षा कमी खासदार ज्यांचे आहे आम्ही त्यांना बोलवत नाही. का लाखो लोकांचं प्रतिनिधित्व ते करत नाही आहे का? म्हणजे त्यांची मागणी होती जे 1 खासदाराचं प्रतिनिधित्वही लोकसभेमध्ये करत आहे त्यांनाही तिथे बोलवण्यात आहे. मग आपण त्यांना ऑल पार्टी डेलिगेशन, मग त्यांच्या ते नाराजगीच्या नंतर त्यांनाही बोलवण्यात आले आणि त्यांनी स्पष्टपणे त्या मीटिंगमध्येही सांगितलं होतं की आता वेळ आलेली आहे पाकिस्तानला टूक उत्तर देण्याची, कारण 26 लोक जे मेले होते ते सामान्य नागरिक होते, देशाचे नागरिक होते, आणि त्याच्यापेक्षा दुर्दैव काही होऊ शकत नाही की कशा प्रकारे त्यांच्या जातीच्या आधारावर त्यांना मारण्यात आले होते. आणि आपण आताही गप्प बसले असते तर बहुतेक पुलवामा पहलगामच्या नंतर अजून काही अटॅक झाला होता आणि आपण फक्त चर्चा कर. आम्ही तर स्वागत केलेलं आहे जे भारतीय सेनांनी जे अटॅक केलेला आहे आणि एक स्पष्ट संदेश दिलेला आहे, तुम्ही आमच्यावर असं नजर टाकणार असेल तर तुम्हाला उत्तर काय मिळणार हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. खरंय. इम्तियाजी, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, सध्या सोशल मीडिया ऑब्झर्व्ह करावाच लागतो आम्हाला मीडियात असल्यामुळे, मात्र राईट विंगचे समर्थक सुद्धा जेव्हा राज ठाकरेंनी थोडीशी टीका केली या ऑपरेशन्स आणि या सगळ्या वॉर वगैरे वरती, त्यावेळी लोकांनी म्हटलं की इकडे आपल्या इकडचा माणूस असं म्हणतो, पण तिकडे असदुद्दीन ओवैसी की ज्यांना आम्ही अनेकदा शिव्या घातल्या, ते मात्र पहिल्या दिवसापासून पाकिस्तानमध्ये घुसण्याची भाषा करतायत, त्यामुळे तुमचं कौतुक केलं जात आहे. याला एक आणखी कंगोरा असा आहे, आम्हाला एमआयएमचं आजची प्रतिक्रिया काम होतं जे प्रेक्षकांना कदाचित लगेच लक्षात येणार नाही. एमआयएमचा जो मूळ पक्ष होता, मजलिस जेव्हा मूळ पक्ष होता, त्याला रझाकारांशी जोडलं जात होतं, कारण रझाकारांबरोबर त्यांचे चांगले संबंध होते, निजामाला वेगळं स्टेट हवं होतं, पाकिस्तानमध्ये जायचं नव्हतं, स्वतःचं वेगळं स्टेट ठेवायचं होतं वगैरे वगैरे. आणि त्या इतिहासाचं भूत एमआयएमच्या आजही छाताडावर किंवा पाठीवर आहे. आणि अनेकदा एमआयएमला कोंडीत पकडण्यासाठी तो मुद्दा मांडला जातो की रझाकारांचं तुम्ही काय करणार, तुम्ही निजामांच्या बाजूने होता, तुम्ही भारताच्या बाजूने नव्हता. पण असदुद्दीन ओवैसी गेल्या काही दिवसाची भूमिका घेत आहेत, त्यामुळे मात्र आता त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल असेल किंवा त्यांच्याबद्दल असेल, आज असं बोट दाखवणं कदाचित यापुढे शक्य होणार आहे. म्हणून इम्तियाज जलील यांचं मत फार महत्त्वाचं होतं. मी त्यांच्याकडे परत यानंतर जाईन. मी आपले आणखी एक ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित आहेत त्यांच्याकडे जाईन, त्यानंतर सतीश ढगेंकडे, आणि पुन्हा आपल्या या राजकारणी जे मान्यवर आहेत त्यांच्याकडे जाईन. पुरोहितजी, आपला पुढचा प्रश्न आहे की आता पाकिस्तान, वस्तुतः वाटलं होतं की पाकिस्तानने स्वतःच म्हटलं होतं की जर का भारत एस्केलेट करणार नसेल तर आम्हालाही करायचं नाही, पण त्यांनी अचानक आपल्या पूंछ आणि इतर भागांमध्ये नागरी वस्तींवरती केलेले हल्ले असतील किंवा आपल्या बाकीच्या शहरांवर केलेले हल्ले असतील, हे एस्केलेशन असंच चालू राहिलं तर भारतासमोरचे पर्याय कोणकोणते आहेत? नमस्कार. एस्केलेशनचं जे ओनस होतं ते पाकिस्तानवर होतं, ते आपल्यावर नव्हतं, हे आपण आधीच स्पष्ट केलं होतं. परंतु त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आणि त्यांनी एस्केलेट केलं आणि आपल्या शहरांवर ॲज वेल ॲज आपल्या मिलिटरी टार्गेट्सवर त्यांनी अटॅक केला आहे. आता तो अटॅक आपण उद्ध्वस्त केला आहे, तो पूर्णपणे असफल केलेला आहे त्यांचा. आता कारण आपल्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये फॉरेन सेक्रेटरींनी जे म्हणाले होते ते म्हणाले होते क्लिअरली की आम्ही फक्त नॉन मिलिटरी टार्गेट्स आणि टेररिस्ट
हायडाऊट जे त्यांच्यावर करतोय. हो. त्यानंतर जेव्हा पाकिस्तानने आपल्यावर अटॅक केला तेव्हा आपल्याला पर्याय नव्हता, पण त्यांच्या जिथून ओरिजिनेट झाले होते ते अटॅक्स, त्या टार्गेट्सना आपल्याला डिस्ट्रॉय करणं हे भाग होतं आणि ते आपण केलेलं आहे. परत त्यांनी प्रत्युत्तर दिलं. पण ह्या सगळ्या एस्कलेशन लॅडर किंवा एस्कलेशन मॅट्रिक्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात एक गंमतदार गोष्ट अशी आहे की आपण एअर पॉवर वायुशक्ती यूज केल्यामुळे वायुशक्ती एअर पॉवर कॅन बी कॅलिब्रेटेड. त्याचं कॅलिब्रेशन तुम्ही करू शकता अशा रीतीने की ते ठराविक एस्कलेशनच्या वर जाणार नाही आणि त्या दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याची जाणीव होईल आणि त्यांना कळेल की समजा आपण अजून एस्कलेट केलं तर आपल्याला जी किंमत भोगावी लागेल ती अतिशय महाग असणार आहे, ती आपल्याला परवडणार नाही. आणि त्यामुळे आपण बघाल की हळूहळू जर अजून पाकिस्तानने एस्कलेट केलं तर अजून त्यांना अजून कठोर शिक्षा देण्यात येईल आणि ॲट सम स्टेज त्यांना त्यांच्याकडे ती शक्ती जी काय असेल ती राहणार नाहीये टू फर्दर एस्कलेट. आणि त्यामुळे आपण हे जे एस्कलेशन मॅट्रिक्स आहे किंवा हे जे ब्रिंकमॅनशिप ज्याला म्हणतात आपण इंग्लिशमध्ये, जे पाकिस्तान करतंय ते त्यांना अजून कळलं नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे, पण त्यांना लवकरच कळेल असं माझं ठाम मत आहे. मी बोंडेंकडे जातो, कारण बोंडेंना नंतर मला बोंडे आणि इम्तियाज जलील यांना फ्री करावं लागेल. बोंडे सरांकडे मी जातो. बोंडेजी, या सगळ्या निमित्तानं भारतातली राजकीय एकी आपल्याला बघायला मिळाली, पण माझा जसा मगाशी प्रश्न होता की ही एकी फक्त या मुद्द्यापुरताची आहे. अशा परिस्थितीमध्ये जर का आणखी पुढची पावलं उचलायची झाली तर तुम्ही राजकीय ऐक्याकडे कशा प्रकारे बघता? विशेषतः सध्या चर्चा तरी आहे, तुम्हाला कदाचित जास्त माहीत असेल, पण आपण POK पर्यंतचा विचार करू शकतो, कारण पाकिस्तानला आता काहीतरी करून दाखवायचं आहे, कारण भारताला आम्ही काहीतरी हानी पोहोचवली असं त्यांना त्यांच्या जनतेला सिद्ध करून दाखवायचं आहे. अशा वेळी आपल्या राजकीय एकीचं, आपल्या राजकीय मनोबलाचा कस लागणार आहे. तुम्ही याकडे कसं पाहता सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून? आपण एक निरीक्षण केलेलं असेल की देश पातळीवर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्या सरकारने वारंवार सगळ्या पक्षांना विश्वासात घेण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदाही अटॅक झाल्यानंतर पहलगामचा सर्वपक्षीय बैठक झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी सुद्धा चर्चा झाली. विविध स्तरावर सचिवांच्या बैठका झाल्या. आणि आता जेव्हा आपण त्यांचे दहशतवादी हल्ले आपण अड्डे उद्ध्वस्त केले, त्यानंतर सुद्धा सर्वपक्षीय बैठक झाली. एवढंच नाही तर यामध्ये सर्वात मोठा गर्भितार्थ आपण पाहायला पाहिजे की जागतिक राजकारण जे आहे त्या जागतिक राजकारणामध्ये आता पाकिस्तानच्या सोबत कोण आहे? एक चीन आणि तुर्कीने पाठिंबा दिला. पण इतर सर्वांना हे पटवून देण्यात आपण यशस्वी राहिलो. इव्हन UN ला सुद्धा की आम्ही एस्केलेट करत नाहीये, आम्ही तणाव वाढवत नाहीये, आम्ही फक्त पिन पॉइंट जिथे जिथे दहशतवादी आहे ते एलिमिनेट करतोय, ते इरॅडिकेट करण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्या जागा इव्हॅक्युएट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगाचा, आता रिसेंट आपल्याला पाठिंबा ब्राझीलचा सुद्धा मिळाला, संपूर्ण जगातल्या देशाचं आपल्याला समर्थन प्राप्त होत आहे. आता समोर जर पाकिस्तानने रिॲक्ट केलं, कारण आपण वाढवत नाहीये तणाव, आपण आपलं काम करून टाकलं, रिटॅलिएट पाकिस्तानने केलं आणि पाकिस्तान जर आता सुरुवात करत असेल जशी त्यांनी केली 15 शहरावर हमले करून, तर ते जर करत असेल तर निरुपाय राहील. आणि त्यावरही आपण ड्रोन जे अटॅक केले ते प्रिसाईज केले, त्यांची जी रडार सिस्टीम आहे ती निकामी करण्याचे केले, त्यामध्ये जीवितहानी कमीत कमी झाली पाहिजे हाही पाहिलं. सिव्हिलियन अटॅक केलेला नाही, मिलिटरी अटॅक केलेला नाही आणि त्यामुळे एस्केलेशनची भूमिका नाही आहे. परंतु पाकिस्तान जर दुर्बुद्धीने समोर येत असेल तर ज्याला जशास तसं उत्तर, म्हणजे छेडेंगे तो छोडूंगा नाही, हे उत्तर देणं सुद्धा भारताने ठरवलेलं असावं असं मला वाटतं. आपल्या सैन्य दलाने ठरवलेलं असावं आणि तिन्ही सैन्य दलाचं कोऑर्डिनेशन अतिशय सुंदर आहे. आणि त्यासोबतच आणि त्यामुळे सगळे पक्ष असो, जागतिक स्तरावरचे नेते असो, हे भारताच्या पाठीशी उभे राहिले. ही अतिशय समाधानाची आणि वाखणण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. मला एक प्रश्न इम्तियाज जलील यांना आताच विचारायचा आहे, कारण नंतर कदाचित तेवढा वेळ मिळणार नाही. इम्तियाजी, या निमित्तानं मी मगाशी, तुम्ही कदाचित ऐकलं नसेल, मी म्हणालो होतो की भारताला एक करण्यासाठी, मग ते राजकीय पक्ष असतील, इंडिया आघाडी, NDA, तुमच्यासारखे इंडिपेंडंट पार्टी किंवा समाज म्हणून एक करण्यासाठी असेल, आपल्याला पाकिस्तान लागतो. म्हणजे पाकिस्तानचा बाकी काय उपयोग नाही, पण पाकिस्तानमुळे आपण एक होतो जेव्हा कधी पाकिस्तान हल्ला करतो. मला आपल्याला विचारायचं आहे,
खास करून भारतामध्ये मुसलमानांबद्दल गेल्या काही काळामध्ये एक वातावरण बनवण्याचा प्रयत्न झाला होता. आणि काल जेव्हा ते चित्र आम्ही सगळ्यांनी बघितलं, जेव्हा आपली एक बहीण, आपली एक अधिकारी असलेली बहीण सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग जेव्हा ती प्रेस कॉन्फरन्स ॲड्रेस करत होत्या, सगळ्या देशामध्ये एक वेगळीच लाट तयार झाली. जणू काही आधीचं सगळं वातावरण पुसलं गेलं, जैसे कि वो पूरा क्लीन स्लेट किया गया हो. क्या आज इसके बाद भी क्या हमारे किसी भी भाई को, फिर किसी भी मजहब का हो, क्या अपने देशभक्ति का सर्टिफिकेट दिखाना कम से कम इसके बाद अभी बंद होना चाहिए? नाही, प्रसन्न काय आहे की तुम्ही म्हणजे मलाही पत्रकारांनी खूप प्रश्न विचारले होते की बघा एक मुस्लिम ऑफिसर त्यामध्ये बसली होती आणि हे किती अभिमानाची गोष्ट आहे. मला सगळ्यांना हात जोडून विनंती करायची आहे, एकमेव अशी संस्था या देशामध्ये राहिलेली आहे जिथे जातीचा धर्माचा काहीही संबंध येत नाही. तिथे जे कोणी आर्मी ऑफिसर असो, जवान असो, जे कोणी आहे ते भारतीय असतात. आणि जेव्हा आपण एक सेपरेट करू लागते की बघा एक मुस्लिम ऑफिसर त्याचं किती पुढे जात आहे आणि जे आपण नाव वारंवार घेत आहे, सोशल मीडिया मध्येही ते खूप स्प्रेड होत आहे. मला हे सांगायचे आहे, आता जाती धर्माचं नाही, आता जे कोणी देशवासी, सगळं देशवासी, सगळं जाती धर्माचे, आणि आम्ही सुरुवातीपासून बोललेले आहे, जे केंद्र सरकार, जे प्रधानमंत्री जे निर्णय घेतील, राजनैतिक मतभेद काहीही असू द्या, पण आम्ही त्यांच्या सोबत आहे. आणि आम्ही हे स्पष्टपणे, तुम्ही जसा उल्लेख केला होता रजाकारांच्या वेळी, आम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्याही डिबेटमध्ये बसलेले आहे, जे अपोजिशन पार्टीचे लोक होते ज्यांना डिबेट करायचे नाही होती, तर ते आमच्यावर बोट दाखवायचे की हे रजाकारांचा पक्ष. हे खरी गोष्ट आहे ना, मीही मान्य करतो ना, रजाकार होते या देशामध्ये. पण या देशाचा मुसलमानांचं तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर अजमल कसाब या देशावर जेव्हा हल्ला केला होता, त्या अजमल कसाबला आमच्या कब्रस्तानमध्ये जागा नाही आहे हे मुंबईच्या लोकांनी सांगितलं होतं. कोणत्याही कब्रस्तानमध्ये त्याला जागा देण्यात आली नाही होती. मग हे कोण लोक आहे जे वारंवार आम्हाला देशभक्तीचं सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांच्या समोर उभे करावं लागत आहे? आम्ही अशा प्रकारच्या लोकांचा, अशा प्रकारच्या राजनैतिक पक्षांचा कधीही महत्व दिलेलं नाही, पुढे देणारही नाही. आपल्याला फक्त हे आहे की जे 26 लोक मेलेले आहे ते कुणाचा मुलगा होता, मुलाची बहीण होती, 6 दिवस झाले होते लग्नाची, ती आमची हिमांशूची जे तिचा जी हत्या, त्याच्या नवऱ्याचं जे हत्या करण्यात आलं. माणुसकी कुठेतरी सगळ्यांमध्ये आहे. त्या माणुसकीच्या दृष्टीने आम्ही सांगितलं होतं की जे सरकार निर्णय घेतील, सगळं देशवासी, ठीक आहे, मतभेद असू शकतात की मतलब राजनैतिक मतभेद, लोकांचा विचार वेगवेगळा असू शकतं, काही राजनैतिक पक्षांचे नेत्यांनी आपलं काही वेगळं मत दिलेलं आहे, पण त्याचा अर्थ हे होत नाही की देशवासी कोणत्याही धर्माचा असू द्या ते सरकार सोबत उभे आहे. आणि जे निर्णय डिफेन्स फोर्सेस, आर्म फोर्सेस घेणार आहे, पूर्ण ताकदीने एक एक देशवासी त्यांच्या मागे उभे आहे. अनिल बोंडेजी, या निमित्तानं ही अशी आपल्याला एकी बघायला मिळते. इतर वेळी तुमची टीका टिप्पणी चालू राहू द्या, पण तरी सुद्धा तुम्ही दोघे किमान या निमित्तानं तुमच्यातली एकी आम्हाला बघायला मिळू द्या ही अपेक्षा आहे. मी दोन्ही अनिल बोंडे आणि इम्तियाज जलील तुमच्या दोघांचे आभार मानतो. चर्चा पुढे घेऊन जाण्यापूर्वी मी तुमचे आभार मानतो. यानंतर बाकीच्या गेस्टकडे, विशेषतः मी सतीश ढगेंकडे गेलो नाही, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी लोकांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत, त्या आपण बघणार आहोत आमच्या या मीडिया सेंटरवरती, की लोकांच्या काय भावना आहेत या ऑपरेशन सिंदूर बद्दलच्या आणि या पुढच्या वाटचालीबद्दलच्या. आपण बघणार आहोत या लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत. पण तिकडे जाण्यापूर्वी मी ढगेंकडे एक प्रश्न घेतो आणि त्यानंतर मीडिया सेंटरकडे जाईन. ढगे सर, या सगळ्या ऑपरेशनचा विचार करत असताना आपण आता वायुदलाच्या बाबतीत काय परिस्थिती आहे ते बघितलेलं आहे. लष्कराच्या बाबतीत मला आपल्याला विचारायचं आहे, ज्या क्षणी, कारण अजूनही आपण प्रत्यक्ष ज्याला मॅन टू मॅन फाईट असते किंवा बॉर्डर क्रॉस करून करायची फाईट असते ती अजून सुरू झालेली नाहीये, त्या बाबतीतला आपला प्रिपेअर्डनेस कसा आहे? अशा वेळी आता साधारण आकडेवारी आपल्याला फेवरमध्ये, पाकिस्तानचं सैन्य कमी आपलं जास्त आहे सगळ्या बाबतीत, पण जेव्हा ही स्थिती तयार होते त्यावेळी आव्हानं कोणती आहेत? ढगेजी. नक्कीच प्रसन्नजी, ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे 22 एप्रिल नंतर, आणि ज्यावेळेस सिक्युरिटी मोडवर दोन्ही हाय अलर्टवर असणारं पाकिस्तानचं सैन्य त्याचबरोबर भारताचं सैन्य आहे, तर त्या ठिकाणी बॉर्डर क्रॉस करून आपलं सैन्य त्या ठिकाणी जाणं आणि एखादी कारवाई करणं यामध्ये खूप मोठी रिस्क असते. अल्टिमेटली आपल्याला काय अचीव्ह करायचे आहेत? आपल्याला मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचे आहेत. मग हे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी आपल्याकडे आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, आणि माझ्या मते चर्चेमध्ये त्या ठिकाणी येईल या पारंपरिक युद्धापेक्षा सुद्धा देर आर
7 डोमेन्स ऑफ वॉरफेअर, ज्यामध्ये सायबर वॉरफेअर आहे, त्याहून महत्वाचं आपल्याकडे ड्रोन वॉरफेअरचं हत्यार त्या ठिकाणी आहे, आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचं हत्यार आहे, आणि ऑलरेडी या युद्धाच्या 24 तासाच्या आतच, म्हणजे या कायनेटिक ऍक्शनच्या, मिलिटरी ऍक्शनच्या 24 तासाच्या आतच भारतानं जबरदस्त कारवाई करत या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा वापर करून कुठेतरी पाकिस्तानच्या लाहोर सेक्टर मधल्या 7 एअर डिफेन्स सिस्टमला जे आपण न्यूट्रलाइज त्या ठिकाणी केलं. हा इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा इम्पॅक्ट आहे. मग या ठिकाणी ड्रोन वॉरफेअर आपण जर म्हटलं तर कुठलंही सैन्य न पाठवता, ती रिस्क न घेता, आपल्या सीमेच्या पार शेकडो किलोमीटर भारताच्या हद्दीमध्ये राहून सीमेच्या पार जर पाकिस्तानमध्ये आपल्याला हे ड्रोन्स पाठवता येत असतील आणि त्याच्या माध्यमातून आपण त्यांचा खात्मा करत असू तर मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल होतात. म्हणून प्रत्येक वेळेस जे आहे आर्मीलाच उतरवलं पाहिजे, नेव्हीलाच उतरवलं पाहिजे अशातला भाग नाही. पण ढगे सर मी फक्त इकडे करेक्ट करतो, कारण आपण एका ऑफिशियल आणि पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोलतोय म्हणून. अजूनही ड्रोन अटॅक हे भारतानं स्वीकारलेले नाहीत. मी म्हणजे कुठे रिसेंट डेव्हलपमेंट असेल तर मला तुम्ही करेक्ट करू शकता, पण ड्रोन अटॅक्स जे पाकिस्तानमध्ये झालेले आहेत त्याची अधिकृत जबाबदारी अजून तरी भारतानं घेतलेली नाहीये. मी तुमच्याकडे पुन्हा येतो आणि बाकीच्या मान्यवरांकडे. त्यापूर्वी लोकांच्या कमेंट्स आपल्याला पाहिजे आहेत. बघूयात आपल्या मीडिया सेंटरमध्ये लोकांच्या कमेंट्स. आजचा प्रश्न होता, पाकिस्तान विरोधातील कारवाई देशातील विरोधी पक्षांनी राजकीय परिपक्वता दाखवली आहे का? याला उत्तर आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे, प्रतिसाद अपेक्षित आहे. तो जो आम्ही बघूच कार्यक्रमाच्या शेवटी आपण दाखवला जाईल. पण लोकांच्या प्रतिक्रिया बघूयात काही. राज ठाकरे आणि संजय राऊत वगळता सर्वांनी राजकीय परिपक्वता दाखवली असं चेतन हांडे म्हणतात. बघा, जी 2 नावं आलेली ती महाराष्ट्रातली आहेत. संजय राऊत सोडून अशी एक मार्मिक प्रतिक्रिया संतोष वाघमारे यांची आलेली आहे. अर्थात संजय राऊतांनी सुद्धा आता त्यांची भाषा बऱ्यापैकी बदलली आहे. विरोधी पक्षाने परिपक्वता दाखवली असं शिवा जाधव यांना वाटतं आणि ते खरं सुद्धा आहे. सगळेजण एकच आलेले त्या मुद्द्यावर. नाही, विरोधी पक्ष फक्त तमाशाच करतात असं लक्ष्मीकांत गिरगावकर यांना वाटतंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शरद पवार गट, उरलेली काँग्रेस फक्त दिखावा करतायत असा आरोप केलाय सचिन सानप यांनी. या कारवाईला सर्व पक्षांनी पाठिंबा दिलाय. शेवटी हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे अशी भावना व्यक्त केली आहे प्रसाद माने यांनी. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या पाहुण्यांकडे जाऊयात. मी पुन्हा अनिल बाम यांच्यापासून सुरुवात करेन आणि मग अनिल बाम, ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित आणि मग सतीश ढगेंकडे मी जाईन. बाम सरांकडे मी जातोय. बाम सर, मगाचा मुद्दा होता की एस्केलेशन, या सगळ्या परिस्थितीचं एस्केलेशन झालं तर नेमकं काय होईल. या बाबतीत एक थोडंसं डेव्हिल्स ॲडव्होकेट होऊन बोलायला पाहिजे. भारताच्या बाजूने बोलायला काही हरकतच नाही, आपण सगळे भारतीय आहोत, पण तरी सुद्धा पत्रकार म्हणून थोडं डेव्हिल्स ॲडव्होकेट व्हावं लागतं. रशिया, बलाढ्य रशियाच्या समोर युक्रेन हा काही फार मोठा देश नाहीये, तो न्यूक्लिअर पॉवरही नाहीये त्या अर्थानं, पण तरी सुद्धा 4-4 वर्ष त्या छोट्या देशानं रशियाला झुंजवत ठेवलं. मला कल्पना आहे त्याच्या मागे येणारी मदत ही अमेरिका आणि वेस्टर्न कंट्रीज, वेस्टर्न ब्लॉकची ती मदत होती. पण आज चीन, पाकिस्तानच्या मागे सुद्धा चीन आहे, काही देश आहेत. गल्फ कंट्रीजचा भूमिका अगदी स्पष्टपने कधी कळणार नाही. शेवटी त्यांची एक वेगळी बाजू एकत्र असू शकते. अशा वेळी आपण आज एक उत्साहाचं वातावरण आहे. आज पहिला आपल्याला एक मोठा एक वे अहेड मिळालेला आहे, पण म्हणून प्रत्यक्ष युद्धाची भाषा करत असताना आपल्याला व्यावहारिकता तुम्ही कसं दाखवून द्याल? काय प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत? तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. आपण पाहिलं, जसं तुम्ही म्हणाले, एक्झाम्पल दिलं आपल्याला रशिया आणि युक्रेनचं. हो, रशिया आणि युक्रेनचं लेवल ऑफ ट्रेनिंग पाहिलं, लेवल ऑफ इक्विपमेंट पाहिलं, लेवल ऑफ आर्म्स अँड ॲम्युनिशन पाहिलं. युक्रेन ओरिजिनली पूर्ण USSRचं बिग मार्केट होतं फॉर वेपन्स अँड ॲम्युनिशन, आणि टँक्स आणि बाकी जितकं मॅन्युफॅक्चरिंग होतं ते युक्रेनमध्ये होत होतं. आपण आता करोलरी घेऊ आणि शिफ्ट करू युक्रेन रशियावरून भारत आणि पाकिस्तानवरती. मी ॲज अ मिलिटरी कमांडर किंवा लीडर आपल्या शत्रूला कधीच कमी लेखत नाही. बरोबर. ही चूक कधी कोणी करू नये, कारण शत्रूला जेव्हा आपण कमी लेखतो आणि आपल्याला सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो तेव्हा आपण असं पॉसिबली सिट बॅक होऊन आपण रिलॅक्स करू शकतो. युद्ध असताना कधी पण रिलॅक्स करायचं नसतं. कुठे केव्हा काय चिंगारी होईल आणि ते कुठल्या डायरेक्शन मध्ये जाईल हे सांगता येत नाही. आपलं आता ओरिजिनल एम आहे की आपण नॉन एस्केलेटरी ठेवायचं आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे ॲज फार ॲज पॉसिबल. बट ॲट द सेम टाइम आपल्याला ज्या कुठल्या कंटिंजन्सी असतील, ज्या कुठल्या सिच्युएशन्स येतील त्याला आपण तोंड द्यायला तयार राहिलं पाहिजे. आणि जेव्हा वॉर गेमिंग होतं आणि जेव्हा हे टार्गेट सिलेक्ट केलेले असतील तेव्हा कम्प्लीट वॉर गेमिंग झालं असेल आणि रिॲक्शन्स, काउंटर रिॲक्शन्स, काउंटर रिॲक्शन्स काय असतील आणि कोण काय करेल हे सगळं ऑलरेडी ठरवून ठेवलेलं असेल. आणि मी पाहतोय की
आतापर्यंत जितकं काही सिक्वेन्स झाले आहेत ते ॲज पर एक्सपेक्टेड लाईन्स ऑफ कम्युनिकेशन किंवा लाईन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज लाईन्स ऑफ ॲक्शनमध्ये होत आहेत. बरं. त्याच्यामुळे एक टेम्पलेट दुसऱ्या टेम्पलेटवरती आपण ठेवायची थोडा विचार करून करायला पाहिजे. कारण प्रत्येक एरिया, प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक नेबर किंवा प्रत्येक ॲडव्हर्सरी हा वेगवेगळा असतो, त्यांचे लेवल्स वेगळे असतात. पण आपण पाहतोय की भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यामध्ये जेव्हा कधी युद्ध होतं त्याच्यामध्ये आपल्याला सावध राहिलं पाहिजे आणि आपल्याला अलर्ट राहून एन्श्योर केलं पाहिजे की विक्ट्री इज ओनली आर्स. बरं, मी पुरोहित सरांकडे जाईन आणि त्यानंतर ढगेंकडे येईन. पुरोहित सर, याच्यातला आता जो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट चालू आहे तो आपला एअर वॉरफेअरचा आपला पार्ट चालू आहे. मला याच्यातला एक भाग तर विचारायचा आहे, सध्या जी आता बातम्या येत आहेत की लाहोरची जी एअर डिफेन्स सिस्टीम होती ती आपण उद्ध्वस्त केलेली आहे. तर अशी एक सिस्टीम उद्ध्वस्त करणं वर्सेस पाकिस्तानमध्ये अशा किती सिस्टीम्स असतील? दुसरी गोष्ट, वी कॉट देम अनअवेअर, ऑफ गार्ड, दरवेळी असं होईल असं नाही. तर यापुढच्या स्ट्रॅटेजीज काय असू शकतात? आणि दुसरी गोष्ट, अजून तरी भारतानं अधिकृतरित्या ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी माझ्या माहितीनुसार तरी स्वीकारलेली नाहीये. ड्रोन हे या सगळ्या युद्धामध्ये कशा प्रकारे गेम चेंजर ठरू शकतात किंवा त्याचे लिमिटेशन्स काय आहेत? पुरोहितजी. आता मी पहिला ड्रोन्स बद्दल बोलतो. ड्रोन्स आपण अज्युम समजा केलं की ड्रोन अटॅक झाला किंवा ड्रोन्सचा वापर समजा पुढे करण्याची गरज पडली. ड्रोन्सचं असं आहे की जितकं ड्रोन्सना हाईप केलेलं आहे तेवढे ड्रोन्सचे क्षमता किंवा तितकी नाहीये, त्याच्यात लिमिटेशन्स आहेत. आता आपण कुठलंही उदाहरण घेतलं की अमेरिकाने आयसिसवर किती ड्रोन अटॅक्स केले किंवा आर्मेनिया, अझरबैजानमध्ये, तिथं गंमत काय होती की तो कॉन्टेस्टेड एअर स्पेस नव्हता. कॉन्टेस्टेड एअर स्पेस म्हणजे जेव्हा तुमच्या प्रतिस्पर्धीला सुद्धा त्याच्याकडे एअर पार वायुशक्ती आहे, म्हणजे ॲडिक्वेट आहे, तेव्हा हे ड्रोन्सचा जो वापर आहे किंवा ड्रोन्सची जी इफेक्टिव्हनेस आहे ती बऱ्यापैकी रिड्यूस होती. पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट की जोपर्यंत काय म्हणतात पाकिस्तान एअरफोर्स ऍक्च्युअली कॉम्बॅटमध्ये येत नाहीये तोपर्यंत ड्रोन्स मे बी इफेक्टिव्ह. परंतु जर पाकिस्तान एअरफोर्स गेट्स इन टू कॉम्बॅट आणि त्याच्या एंगेजमेंट सुरू झालं तर मग ड्रोन्सची इफेक्टिव्हनेस त्या मनाने रिलेटिव्हली कमी होईल. आय एम नॉट सेइंग की ती इफेक्टिव्ह राहणार नाही, पण कमी होईल. आता त्याचं कसं त्याला ओव्हरकम करायचं हे टॅक्टिकल ऍस्पेक्ट आहे, त्याच्यात आपल्याला जायची गरज नाहीये. परंतु हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ड्रोन्स आर सपोर्टिव्ह, कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी टू बेसिक एअर पार. बेसिक एअर पार जे आपल्याला मॅन्ड एअरक्राफ्ट, फायटर्स, हेलिकॉप्टर्स, ट्रान्सपोर्ट त्याच्यात नाही तर एअर डिफेन्स सिस्टम्स मधून नाही तर त्याला ते कॉम्प्लिमेंट करतं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला जेव्हा एक तुम्ही म्हणाला की एक त्यांचं एअर डिफेन्स सिस्टम आपण उद्ध्वस्त केलंय त्याच्याने काय इफेक्ट होईल. हळूहळू जसं टायरमध्ये आपण पंक्चर होतात तसं हळूहळू त्या सिस्टममध्ये, म्हणजे दिस इज ओनली इन केस समजा ते त्यांनी म्हणजे दे डोंट डिएस्केलेट आणि त्यांनी अजून एस्केलेट केलं तर वील हॅव टू डू समथिंग. त्याच्या वेळा हळूहळू असे त्यांचे एअर डिफेन्स जे सिस्टम्स आहेत ते आपल्याला ऍड्रेस करावे लागतील, न्यूट्रलाइज करावे लागतील. आणि एक स्टेज असा येतो नॉर्मल एअर वॉरफेअर मध्ये, नॉट ओनली इंडिया पाकिस्तान, की त्या एका तुमच्या शत्रूला त्याचं डिफेन्स किंवा एअर डिफेन्स हे सस्टेन करणं अशक्य होतं. आणि ते झालं आणि समजा युद्ध दोन देशांमध्ये चालू असेल तर त्यांचे व्हल्नरेबिलिटी खूप वाढती. त्यामुळे एअर ऍक्शन आपली आणि ग्राउंड ऍक्शन ही दोन्हीला खूप फ्रीडम मिळतं. फ्रीडम ऑफ ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो ते मिळू शकतात. आणि त्यांच्यात एक गोष्ट अजून की त्यांच्यात सुद्धा रिडंडन्सी आहे. असं नाहीये की त्यांच्यात एक डिस्ट्रॉय केलं म्हणजे त्यांचं सगळं डिस्ट्रॉय झालं, नाही. त्यांच्याकडे सुद्धा रिडंडन्सी आहे. ते काय करतील, टॅक्टिकली काही काही गोष्टी करू शकतात. ते एका सिस्टमला इकडून दुसरीकडे हलवू शकतात. ते सगळं करत असावे ती मला कल्पना नाही, पण नॉर्मली असे प्रोफेशनल एअरफोर्स असेल तर ते करतील असं अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. मी पुढचा मुद्दा घेऊन येतो पुरायची. मला एक ढगेंनाही प्रश्न घ्यायचा आणि तो खरं तर आपल्या तिघांना मी क्रमाक्रमाने विचारणार. एकच कॉमन प्रश्न आहे, तो म्हणजे भारताच्या आपल्या कॉम्बॅट बॉर्डर्स आणि आपण किती फ्रंट्स सांभाळू शकतो. भारताच्या ट्रेडिशनल हे फ्रंट्स या 2.5 ते 2.5 मानल्या गेलेल्या आहेत. आजच्या काळामध्ये जी काही तुम्ही सगळी मंडळी लिहिताय, तुमच्यासारखे सगळे एक्सपर्ट्स लिहितायत, त्यामध्ये एक आहे पाकिस्तानची जी गुजरातपासून वरती जम्मू काश्मीरपर्यंतची आहे आणि त्याच्यानंतर शिवाय सी बॉर्डर हा आणखी वेगळा मुद्दा आहे, पण समजा ती पण आपण धरू.
त्यानंतर आली चायना आणि तिसरा गेल्या काही काळापासून सुरू झालेला त्रास आहे आपला तो बांगलादेशचा आहे. मी ढगेंपासून हा मुद्दा सुरू करेन. ढगेजी, जर का परिस्थिती या पातळीला जाऊ लागली, एक तर ती जाईल का? चीन आणि बांगलादेश ह्याच्यामध्ये नको त्या कुरापती काढतील का? आणि केल्यास मग भारताच्या या आता पाकिस्तान भारत आहे तोपर्यंत ठीक आहे, 3 vs 1 झालं तर काय? नक्कीच अत्यंत कळीचा मुद्दा आपण या ठिकाणी डिस्कस आपण करतोय. आणि जसं तुम्ही सांगितलं की 2.5 फ्रंट ऑफ वॉर आपण ओव्हरऑल जी चर्चा करत असतो की आपल्या पश्चिमेला पाकिस्तान आहे, आपल्या पूर्वेला आणि उत्तरेला चायना आहे, आणि हाफ वॉर ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो मुख्यतः टेररिझम, नक्षलिझम, आपले इंटरनल फॉल्ट लाईन जे आहेत ज्याला बाहेरचा पाठिंबा मिळतो, हे आपण 2.5 फ्रंट ऑफ वॉर म्हणत होतो. माझ्या मते त्याच्यामध्ये आणखीन एक फ्रंट ऍड झाला आणि तो म्हणजे बांगलादेश. इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंट त्या ठिकाणी सुद्धा ऍड झाले आणि त्या अँगलनं आता या 2.5चं जे आहे 3.5 फ्रंट ऑफ वॉर होतं की काय, अशा प्रकारची शक्यता थेरॉटिकल पॉसिबिलिटी आहे. जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं, फक्त पाकिस्तान असेल तर माझ्या मते किती काळ चालेल तो भाग वेगळा, पण पाकिस्तान पारंपरिक युद्ध इव्हन मॉडर्न वॉरफेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे आपण त्या ठिकाणी फार कमांडिंग पोझिशन मध्ये त्या ठिकाणी आहोत. पण एकाच वेळेस जर एकीकडे पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला चायना, आणि चायना सारखी महाशक्ती फक्त सामरिक शक्ती या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, CNP आपण ज्याला म्हणतो कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर ते आपल्याला नक्कीच अवघड जाईल. त्यातला फक्त एक मुद्दा सांगतो, मी म्हणत नाही, इंडियन एअरफोर्सचे आपले चीफ ते त्या ठिकाणी म्हणतायत की आपल्याला जे आहेत 42 एअरफोर्सचे जे स्क्वॉड्रन लागतात. आज घडीला आपल्याकडे जे आहेत फक्त 31-32 स्क्वॉड्रन आहेत. म्हणजे ऑलरेडी हा दुहेरी खतरा आपण लक्षात घेता 10 स्क्वॉड्रन जे आहेत फायटिंग जेटचे हे आपल्याकडे कमी आहेत. मग अशाच प्रकारे जे लॉजिस्टिक मॅनेजमेंटच्याही पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला पाहावं लागेल. आणि मॉडर्न वॉरफेअर हा तर वेगळाच भाग त्या ठिकाणी, नक्कीच ती चॅलेंजिंग सिच्युएशन असेल. पण हा फॅक्टर ज्यावेळेस आपण चायना पूर्णतः उतरतोय असा आपण घेतोय, तर माझ्या मते त्यावेळेस जो आंतरराष्ट्रीय दबाव आहे आणि त्याहूनही महत्वाचं अमेरिकेसारखा जो फॅक्टर आहे, काही वेस्टर्न नेशन्स जे आहेत ते नक्कीच आपल्या मदतीला येतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि यातला आणखी महत्वाचा मुद्दा, चायना हा फक्त लढाई या पॉईंट ऑफ व्ह्यू पाहायचा नाही, 3E मधला जो आहे एक एन्सर्कलमेंट. चायनानं आपल्या सभोवतालचे सगळे जे राष्ट्र आहेत त्या ठिकाणी मजबूत आपलं स्थान बनवलेलं आहे. दुसरा ई जो आहे एन्व्हलपमेंट, या सभोवतालच्या राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी केलेली आहे. आणि तिसरा ई सगळ्यात महत्वाचा एक प्रकारे एन्टँगलमेंट, म्हणजे आमचे जे इंटरनल फॉल्ट लाईन आहेत, मग त्यामध्ये कम्युनल डिवाइड असेल, टेररिझम असेल, त्याला खतपाणी घेण्याचं सुद्धा काम मोठ्या प्रमाणावर चायना करतो. खऱ्या अर्थानं माझ्या मते चायनाचा हा 3चा एक धोका आणि 3.5 फ्रंट ऑफ वॉर हे आपलं खरं चॅलेंज असणार आहे. बरं, मी पुन्हा बाम सरांकडे जातो. बाम सर, या 2.5-3 किंवा 3 फ्रंट्सवरचा जो आपला मुख्य मुद्दा असणार आहे त्याकडे आपण कसं पाहता? आणि याला एक थोडा ताजा वेगळा संदर्भ सांगायचा झाला तर चीनच्या बाबतीत सुद्धा हे खरं, चीन तशी सुपर पॉवर आहे, पण चीनने फारशी युद्ध नाही लढलेली. चीनच्या म्हणजे एक भारताबरोबरचं युद्ध आहे, नाहीतर त्यांनी असं फार फुल स्केलची युद्ध जी भारतानं लढलेली आहेत, अगदी सेकंड वर्ल्ड वॉर, फर्स्ट वर्ल्ड वॉर पासूनचा भारताचा आणि त्याच्याही आधीपासूनचा आपल्याला युद्धांचा अनुभव आहे, त्या तुलनेत चीनचा तसा अनुभव नाहीये. ही जमेची गोष्ट आहे का? उदाहरणार्थ असं लष्करी तज्ज्ञ म्हणतात की मॅन टू मॅन जर का एंगेजमेंट झाल्या तर भारतीय सैनिक कधीही चीनच्या सैनिकांना भारी आहेत. विमानं हातात, अत्याधुनिक विमानं असणं वेगळं आणि त्याचा अनुभव असणं वेगळं जो आपल्याला आहे. तुम्ही हे असेस कसं करता? जेव्हा आपण म्हणतो की 2.5 फ्रंट आणि आता 3.5 फ्रंट, हे अगदी योग्य तऱ्हेने आपण म्हणतो आणि इट्स अ रियालिटी. जसं तुम्ही म्हणालात की चायनीज आर्म फोर्सेस हे टेस्टेड आर्म फोर्सेस नाही आहे. भारत 1962चा भारत नाही राहिला. भारत पुष्कळ प्रोग्रेस करून गेला आहे आणि भारताचे आर्म फोर्सेस एक्स्ट्रीमली वेल ट्रेन्ड आहेत. आणि भारतीय सेना किंवा तिन्ही अंग जे आपल्याकडे ट्रेनिंग मिळतं, जे आपल्याकडे टेरेन आहे, म्हणजे कुठल्या अशा राष्ट्र आहे ज्याच्याकडे हाय अल्टिट्यूड आहे, जिथे माउंटेनस टेरेन आहे, तिथे प्लेन्स आहेत, तिथे डेझर्ट्स आहेत, तिथे रेव्हराईन कंट्री आहे, तिथे जंगल आहे, यू नेम अ टाईप ऑफ टेरेन आपल्याकडे भारतामध्ये ते अवेलेबल आहे. आणि आपले सैनिक सक्षम आहेत. आपण पाहिलं की 2.5 to 3 years आपण आपल्या ईस्टर्न बॉर्डर्सवरती लडाख आणि नेबरिंग लोकॅलिटीजमध्ये आपण मॅन टू मॅन आपण त्यांना पाहिलंय. गलवानमध्ये काय झालंय आपण पाहिलंय. तुमचं ऑब्झर्वेशन एकदम अचूक होतं जेव्हा तुम्ही म्हणाला की मॅन टू मॅन आपलं लेवल काय आहे. आय वुड से मॅन टू मॅन बिटवीन अ चायनीज स्मॉल फेलो टू आर सिख टॉल फेलो, हे त्याच लेवलचं आणि त्याच रेशिओचं आहे. ते इन्व्हिन्सिबिलिटी ऑफ चायना इज बीन ब्रोकन. आपण पाहिलं आहे की चायना हॅज नेव्हर हॅड अ फिजिकल असॉल्ट ऑर अ वॉर विथ एनी कंट्री बिकॉज त्यांचा डेटरन्स आहे. त्यांचं इक्विपमेंट, त्यांचं वेपनरी हे कधीच टेस्टेड नाही आहे. आपण पाहिलं आहे की आता
जसे आपण काही टार्गेट्स हिट केले आहेत पाकिस्तानमध्ये आणि ते इक्विपमेंट त्यांना भिकेमध्ये मिळाले होते चायनाकडनं आणि त्यांचं काय हालत झाली आहे आपण हे पाहिलंय. खरं मी परत म्हणत नाहीये की आपण आपल्या एनिमीला कमी लेखावं, पण टू मेक हिम इन टू अ सुपर ह्युमन बिईंग इज ॲब्सोल्युटली फुलिश. आपण आपलं सतर्क राहायला पाहिजे. जेव्हा आपण पाकिस्तानच्याकडे आता सध्या आपलं मेन लक्ष आहे, आपल्याला बाकी फ्रंट्सवरती अलर्ट राहायला पाहिजे आणि ऑलमोस्ट विथ इक्वल स्ट्रेंथ इफ पॉसिबल आपण तिथे डिप्लॉयमेंट केलं पाहिजे. ते मग आर्मरचं असो, इन्फंट्री असो, आर्टलरी असो किंवा मेकनाइज फोर्सेस असो, आपण हे पाहिलं पाहिजे आणि तिन्ही फ्रंट्सवरती आपल्याला आपलं लक्ष ठेवायला पाहिजे. कारण जर का काही बाम सर मध्ये फक्त तुम्हाला थोडं डिस्टर्ब करून मी सांगू इच्छितो, एक अपडेट आलेली आहे. जम्मूमध्ये आपल्या जम्मू काश्मीरमध्ये जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. तिथे काही ठिकाणी सायरन सुद्धा वाजवले जात आहेत. आत्ताचे हे अपडेट्स एबीपी माझ्यावर पाहतायत. RS पुरा सेक्टरमध्ये सायरनचा आवाज ऐकायला येतो आणि जम्मूमध्ये ब्लॅकआउट आहे. मी पुरोहितांकडे जातो. पुरोहितजी, हे सिम्पटम्स आहेत की गोष्टी थांबत नाहीये तर वाढत चालल्या आहेत? पुरोहितजी, कदाचित असू शकेल. आता ह्याची आपल्याला क्लॅरिटी नाही आहे की हे एक्सरसाइज म्हणून आहे का खरोखर काहीतरी एअर रेड आहे म्हणून त्याच्यासाठी जे प्रिकॉशनरी मेजर्स घेतात ते आहे. परंतु आशा करावी की ते प्रॅक्टिस किंवा एक्सरसाइज असावा. परंतु जर काही असेल, समजा इफ इट इज अ क्रॉस बॉर्डर अटॅक असेल, तर आय एम शुअर अगेन त्यांना रिस्पॉन्स, बेफिटिंग रिस्पॉन्स मिळेल. आणि आपल्याला किती जरी त्यांनी प्रयत्न केला तरी जर त्यांचे प्रयत्न आपल्याला म्हणजे फेल करायचे आहेत, त्याच्यासाठी आपण सतर्क आहोत. हे तर आपण म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. कमिंग टू तुमचा जो प्रश्न होता तो 2 आणि 3 फ्रंटचा, त्याच्यात वस्तुस्थिती अशी की जेव्हा आपण 2 आणि 3 फ्रंट किंवा म्हणतो त्याच्यात बरे 2-3 अँगल्स असतात. म्हणजे आर वी टॉकिंग अबाउट मिलिटरी, आर वी टॉकिंग अबाउट डिप्लोमॅटिक, आर वी टॉकिंग अबाउट इकॉनॉमिक. तर आता मिलिटरी म्हणलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी मला असं 2 फ्रंट किंवा आपल्याला असं 2 फ्रंट करावं लागेल हे थोडंसं मला कमी वाटतंय. त्याच्यासाठी कारण आहेत. इकॉनॉमिकली चायना पाकिस्तानला देतच आहे इकॉनॉमिक एड, ते अजून देतील. दे मे गिव्ह सम मिलिटरी सप्लाईज सुद्धा जर हे अजून लांबलं तर. परंतु प्रत्यक्ष चायना युद्ध सुरू करेल किंवा येईल हे मला हे जी संभावना आहे ही फार कमी वाटते आता तरी. चायनावर सुद्धा बरेच प्रेशर आहेत. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की चायनाची इकॉनॉमिक सिच्युएशन सुद्धा फार फार गंभीर आहे. ते इतकं बाहेर येत नसलं, ते ऍक्सेप्ट करत नसले तरी ही वस्तुस्थिती आहे. टॅरिफ वॉरमुळे त्यांच्यावर खूप परिणाम झालेला आहे. सो त्यांना युद्ध करायचंय, विल दे लाईक, त्यांचे इंटरेस्ट काय आहेत ह्याच्यावरनं ते ठरवतील आणि उगीच ते येणार नाहीत. एस्पेशली जर त्यांना वाटत असेल की पाकिस्तानची बोट ही डुबणारी बोट आहे तर ते त्यांच्यासाठी काही करणार नाहीत, डिस्पाईट ते म्हणत असतात ऑल वेदर फ्रेंडशिप वगैरे तरी. तिसरी गोष्ट बांगलादेशमध्ये सुद्धा बरेच प्रॉब्लेम्स आहेत. सो आता कुठल्या ह्याच्यात फ्रंट ओपन करतील ते, माझ्या मते सायबर इज वन फ्रंट जिथं चायना ऑलरेडी त्यांचं म्हणजे नॉर्मल पीस टाइम मध्ये सुद्धा सायबर अटॅक्स आपल्यावर चालू असतात, त्याच्यात ते त्यांना मदत करतील, त्याच्यात दे विल ट्राय अँड पेनिट्रेट आवर सिस्टम्स. हे सगळं चालू राहील. ह्या दृष्टीने ते दाखवतील पाकिस्तानला की बाबा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण त्याच्यासाठी सुद्धा आपलं सायबर रेझिलियन्स जर चांगलं आहे किंवा असेल तर त्याचं डॅमेज किंवा काही होणार नाही. आणि हे असे पण मिलिटरीली माझं तरी असे मत आहे सध्याच्या वस्तुस्थिती जे म्हणजे पूर्ण जागतिक वस्तुस्थितीच्या मुळे मला नाही वाटत की चायना काही पाकिस्तानच्या मदतीला असं येईल की त्यांच्यासाठी ते लढायला येतील, अनलेस चायना फील्स की त्यांचे फार इंटरेस्ट आर बीइंग अफेक्टेड, असं माझं मत आहे. मी ढगेंकडे जाण्यापूर्वी फक्त ताजे अपडेट्स पाहूयात आपण. भारतानं S-400 सिस्टीमनं हल्ला परतवलेला आहे. आता जम्मूमध्ये सुद्धा ब्लॅकआउट पूर्ण झालेला आहे संपूर्ण जम्मू परिसरात आणि पाकिस्तानकडनं जम्मूवर हल्ला करण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. मात्र भारतानं S-400 सिस्टीमद्वारे हा हल्ला परतवून लावलेला आहे. जम्मू काश्मीरच्या अवकाशात पाकिस्तानी ड्रोन्सच्या घेरट्या पाहायला मिळत आहेत. जम्मूमध्ये एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान थांबत नाहीये असं दिसतंय. त्यामुळे आता आपण भारत सुद्धा जे आधीच आपल्या परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी जाहीर केलेलं आहे की हल्ला झाल्यास आम्ही दुप्पट प्रतिकार करू.
घरों में रहने की हिदायत और ट्रेनिंग जो है वो पहले दी गई है और घरों के बाहर जितनी भी लाइट्स है उसको ऑफ करने की बात यहाँ कही गई है और लोगों ने ऑफ किए भी हैं, क्योंकि जिस तरह का ड्रिल यहाँ पर किया गया था और जिस तरह से लोगों को समझाया गया था उसका असर देखने को मिल रहा है। और पूरा जम्मू, सांबा, आरएसपुरा और अखनूर सेक्टर इस समय गुप अंधेरे में है और ये जो फ्लाइंग ऑब्जेक्ट्स डिटेक्ट हुए हैं जिससे हमारे सिस्टम्स ने डिटेक्ट किया है उसे मार गिराने की यहाँ कवायद लगातार जारी है। जी प्रतिभा। ठीक आहे, मी ढगेंकडे शेवटचा प्रश्न घेऊन जातो, कारण ते आपण आता जर का प्रत्यक्ष लष्करी कारवाई सुरू झाली, कारण जम्मूमध्ये आता पुन्हा पाकिस्तान असं रिटॅलिएट करत असेल तर या पुढच्या स्टेजेस या कदाचित आता जमिनीवरच्या युद्धाच्या दिशेने जाऊ लागतील। शक्यतो युद्ध टाळावं अशी आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे। पण आता ढगेजी, माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे, असं सुरू झाल्यास आपल्याकडची एअर सुप्रीमसी हा एक भाग झाला, आपण तिकडची क्षेपणास्त्र फोडू शकतो, पण जेव्हा प्रत्यक्ष मॅन कॉम्बॅट सुरू होतील, प्रत्यक्ष तिकडे गोळीबार सुरू होईल त्यावेळी कसं करायचं? कारण आता इथे मात्र पाकिस्तानला सुद्धा अनुभव आहे अशा युद्धाचा आणि टेरेन सुद्धा सेम आहे दोघांचे। नक्कीच अनुभव आहे हे खरं आहे आणि खरोखरच तशा प्रकारचा जर आपण अनुभव लक्षात घेतला तर आतापर्यंत जे आहे 3 युद्ध आम्ही लढलेलीच आहे आणि त्या प्रत्येक 3 युद्धांमध्ये पाकिस्तानच्या लष्कराला जे आहे आपण पराभूत त्या ठिकाणी केलेलंच आहे। एक गोष्ट। दुसरी गोष्ट, जर आकड्यांच्याही नंबरमध्ये आपण जर पाहिलं तर आकड्यांच्या नंबरमध्ये सुद्धा जे आहे किंवा आकड्यांच्या कंपॅरिझन मध्ये सुद्धा जे आहे पाकिस्तानपेक्षा जे आहे दुपटीनं आपल्या आर्म्ड फोर्सेसची संख्या आहे। जांबाज नेचर जर आपण पाहिलं तर 3 युद्धांमध्ये आपण पाकिस्तान सोबत पाहिलेलं आहे की 1999चं तर कारगिल वॉर असं होतं की जगामध्ये अशी खचितच उदाहरणं त्या ठिकाणी असतील की एक जो आहे जो डॉमिनंट पोझिशन मध्ये आहे, टेकड्यांवर आहे, त्याला आपण आपल्या ऑपरेशनच्या माध्यमातून, मिलिटरी ऑपरेशनच्या माध्यमातून जे आहे त्याला हुसकावून त्या ठिकाणी लावण्यामध्ये यशस्वी झालं। त्यामुळे फक्त आकड्यांच्याच माध्यमातून नाही, एक प्रकारे शौर्य ज्याला म्हणतो त्यामध्ये सुद्धा जे आहे भारताचा पाकिस्तान सोबत जे आहे त्या ठिकाणी कंपॅरिझन काही होऊ शकत नाही। मागच्या काही काळामध्ये आर्म फोर्सेसशी संबंधित, मुख्यतः आर्मीशी संबंधित जी शस्त्रास्त्र आहेत ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्राप्त झालेली आहेत। काही आपण एक्सपोर्ट केलेली आहेत, काही आपण जे आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करतोय। तर एकूणच या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मला वाटतं की आर्मी सोबत सुद्धा जो आहे जर असा त्या ठिकाणचा लढा झालाच तर त्यासाठी सुद्धा जे आहे आपण त्यांना पुरून त्या ठिकाणी करू। आणि मुळात जे आहे एकूण आपण आकडे जर त्या ठिकाणी पाहिले तर त्यांच्याकडे असणारे जे शस्त्रास्त्र आहेत, त्यांच्याकडे असणारी जी एकूणच लॉजिस्टिक मॅनेजमेंट आहे। ढगेजी, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत। आपण अजूनही आपण आशा हीच असणार आहे की युद्ध नकोय, मात्र त्याचवेळी जर का ते लादण्यात आलं तर आतापर्यंतचा इतिहास आहे तो आता पुन्हा एकदा घडून दाखवावा लागेल पाकिस्तानला। जर का ते सुधरत नसेल तर आपण काय करणार? पण आताच्या या महत्त्वाच्या चर्चेसाठी विशेषतः भारताच्या समोरचे फ्रंट्स, भारतासमोरची आव्हानं आणि आपल्या समोरची चॅलेंजेस आणि त्याचवेळी आपल्या स्ट्रेंथ याबद्दल आपण तिघा मान्यवरांनी जे मार्गदर्शन केलेले आहे त्यामुळे आपल्या प्रेक्षकांचे मनातले अनेक प्रश्न या निमित्तानं त्याची उत्तर मिळाली असतील अशी अपेक्षा। आपल्या तिघांचे आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।